नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. नवीन वॅकन्सी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जे आहे, एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य वन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आहे पदभरती निघालेली आहे. पब्लिश दिनांक आहे 20/10/2025. तर पहा, या ठिकाणी नॅशनल हेल्थ मिशन जी NHM आहे त्या अंतर्गत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 11 महिने 29 दिवसासाठी नवीन पदभरती निघालेली आहे, ज्यामध्ये सर्व NHMचे पदं या ठिकाणी आहेत. मोस्टली त्यामध्ये पहा जे MBBS वगैरे आहेत, त्यानंतर ANMच्या पण यामध्ये सर्व पदं आहेत. तर पहा, या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी बरेच आपले असे काही सबस्क्रायबर पण आहेत, बंधू वगैरे, ते पण BMS वाले वगैरे आहेत. ते पण बरेच कमेंट करत होते की सर BMSची भरती पण तुम्ही व्हिडिओ वगैरे त्यावर पण टाका. पहा, आपण जे काही ॲड बनवतो त्या ॲडमध्ये मोस्टली जे व्हिडिओ बनवले जातात हे मेडिकल फील्डचे असतात. मोस्टली आपला प्रेफरन्स जो असतो तो नर्सिंगचा असतो. नर्सिंगला जास्त आपण प्राधान्य देतो. पण त्यामध्ये पहा, कुठलीही भरती निघाली की फक्त नर्सिंगची भरती निघत नाही. त्यामध्ये एक तर ग्रुप 3 निघेल किंवा ग्रुप 4 निघेल किंवा मग कंत्राटी असेल तर क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 कंबाईनमध्ये येईल, असं भरती असते. ज्यामध्ये तुम्ही जे कोणी असाल, फार्मसीवाले असतील सबस्क्रायबर किंवा मग त्या ठिकाणी लॅब टेक्निशियनचे असतील, DMLचे असतील वगैरे, तर जे कोणी असताल तर व्हिडिओ पूर्ण पहा किंवा मग प्रत्येक व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. तुमचं त्यामध्ये असतात पदे, त्यामध्ये कोणत्या वॅकन्सीमध्ये निघतात, काहीमध्ये निघत नाही. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला ते सर्व माहिती भेटत नाही. आता अशामध्येच काही 1-2 बरेच BMSचे विद्यार्थी होते, कमेंट करत होते. तर त्यांच्यासाठी पण पहा, या ठिकाणी काय आयुष जे कोणी आहे, आयुषमध्ये ज्यामध्ये ही पदभरती निघालेली आहे. मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन आयुषचा 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला पदसंख्या 1 दिलेली आहे. 30,000 या ठिकाणी तुमचं मानधन असणार आहे. त्यानंतर MBBS वाल्यांसाठी पण या ठिकाणी पदभरती निघालेली आहे. पहा, MBBSचं एक असं असतं, MBBSची वॅकन्सी जर ज्या ठिकाणी निघालेली आहे, पण MBBSची वॅकन्सी निघाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जर विद्यार्थी MBBSचे भेटले नसतील, NHMमध्ये मोस्टली NHMचं सांगतोय, जर विद्यार्थी भेटले नाहीत तर ते काय करतात, BMSला प्रेफरन्स देतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, MBBS जर असेल तर ऑप्शनलमध्ये BMSचे पण आहेत का जागा ते पण पाहून घ्या. त्या ठिकाणी त्याचा पण चान्सेस असतात. MBBSच्या या ठिकाणी जागा सुटल्यात पहा, या ठिकाणी कास्टनुसार आहे तर 60,000 या ठिकाणी मानधन असणार. त्यानंतर सुपर स्पेशलिस्टच्या पण असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढं, यामध्ये पहा स्पेशलिस्टच्या पण आहेत, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे हॉस्पिटल मॅनेजमेंट जे आहे, ज्या अंतर्गत पद निघालेले हॉस्पिटल मॅनेजर म्हणून, म्हणजेच कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत हे या ठिकाणी पद आहे. खूप चांगली या ठिकाणी सॅलरी आहे. पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्युजन होतं. या ठिकाणी जे हे पद आहे, या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट, मेडिकल ग्रॅज्युएट या ठिकाणी विचारलेलं आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ किंवा महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन अँड कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे. तर या ठिकाणी या फील्डमधले एनीवाले जे कोणी आहेत याच्या अंतर्गतवाले ते पाहून फॉर्म भरू शकतात. तर ते पण तुम्ही पहा. या ठिकाणी स्पेसिफिकली असंच विचारलेलं नाही आहे की या ठिकाणी तुम्ही आता हे जे कॅन्डिडेट त्यांना नाही भेटले तर BSc नर्सिंगवाले जे आहेत या ग्रॅज्युएशन असतं यांचं, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या ठिकाणी मॅनेजमेंटचं पोस्ट आहे, तुम्हाला मॅनेजमेंट करायचं. BSc नर्सिंग BSc नर्सच जॉब करावा असं काही नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या फील्डमध्ये तुम्हाला आता इथं मॅनेजमेंटचं जर तुम्हाला करण्याची इच्छा आहे आणि इथं जर अलाव होत असेल तर तुम्ही या ठिकाणी पण करू शकता. तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या आवडीवर असतात. ठीक आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट जे पद आहे त्यामध्ये नेक्स्ट जे दिलेले पहा, एंटमॉलॉजिस्ट या ठिकाणी पद सुटलेलं आहे, जे की एकूण 5 पदं आहेत. 40,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहे, यामध्ये पण पहा एनी मेडिकल ग्रॅज्युएट या ठिकाणी भरू शकतो. BPHU 7 पदे या ठिकाणी येतं. 35,000 तुम्हाला मानधन असणार आहे. त्यानंतर सायकोलॉजिस्टसाठी आहे, MA सायकोलॉजीमध्ये तुमचं शिक्षण असणं गरजेचं आहे. अनुभवाची अट वगैरे काही दिलेली नाही आहे. 30,000 तुमचं मानधन असणार आहे. ही कंत्राटी पद भरती आहे. त्यानंतर सोशल वर्क पहा, सोशल वर्क जे आहे यासाठी तुम्हाला शैक्षणिक अनुभव किंवा अर्हता काय लागतं हे पाहून घ्या. यामध्ये पहा, पोस्ट ग्रॅज्युएट इन डिग्री सोशल वर्क, मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन सायकेट्रिक सोशल वर्क आफ्टर completion of a full-time course of 2 years which includes supervised clinical training from the university recognized University Grant Commission Act 1956 अंतर्गत क्वालिफिकेशन ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. हे यामध्ये तुम्ही बसता का
पाहून घ्या. जर बसत नसेल तर भरू नका. जर या ठिकाणी तुमचं असं झालेलं आहे काही, तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी सोशल वर्क मध्ये किंवा मास्टर इन फिलॉसॉफी इन सायकॅट्री सोशल वर्कमध्ये फुल टाईम कोर्स वगैरे झाला असेल तर तुम्ही हे पदासाठी अप्लाय करू शकता. एकच पद आहे, पण 28,000 या ठिकाणी तुमचं मानधन आहे. त्यानंतर आहे ऑडिओलॉजिस्टसाठी पण जागा सुटलेली आहे. त्यानंतर फिजिओथेरपिस्ट आणि TB पर्यवेक्षक. TB पर्यवेक्षकसाठी जागा आहे. ग्रॅज्युएट विथ डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी मध्ये शिक्षण झालं असेल किंवा परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन असणं तुमचं गरजेचं आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी सुपरवायझिंग वगैरे करायचं असते. त्यानंतर तुमचं RNTP ज्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन आलं पाहिजे, ज्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय जे आहे नॅशनल ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम जे आहे नॅशनल जे आहे त्यामध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे. त्यानंतर पॅरामेडिकल परिषदेची नोंदणी म्हणजे पॅरामेडिकल काउन्सिल जे आहे त्यामध्ये तुमचं नोंदणी असणं गरजेचं आहे. 20,000 मानधन आहे, जे की या ठिकाणी मोस्टली याच्यामध्ये एवढं मानधनच असतंय. त्यानंतर पुढचं पद पाहून घेऊ. नेक्स्ट पद आहे या ठिकाणी पहा प्रोग्राम कोऑर्डिनेटर. प्रोग्राम कोऑर्डिनेटर या ठिकाणी आहे ज्यांचं MA वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी ही न्यूज असणार आहे. 20,000 मानधन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचा कामाचा अनुभव या ठिकाणी मागण्यात आलेला आहे. त्यानंतर कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी ग्रॅज्युएट विथ इन स्टॅटिस्टिक वगैरे आकडेवारी जे काही असतं जे सगळे डाटा वगैरे ॲनालिसिस वगैरे त्याच्यासाठी हे पद आहे. त्यानंतर लेखपालसाठी पण सुटलेलं आहे. नेक्स्ट आहे आरोग्य सेविका, जे आपल्या नर्सिंग संबंधित आहे. आरोग्य सेविका यामध्ये जे आहे तुम्हाला जॉब करायचं RBSK ज्यांना माहिती नाही आणि त्यांना सांगतो. RBSK काय असते, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम. जे ग्रामीण भागामध्ये जे शाळा वगैरे असतात त्या शाळामधले जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचा जो ट्रीटमेंट वगैरे आहे, त्यांचं जे काही कम्युनिकेबल डिसीज असतील वगैरे किंवा मग दुसरे कोणते डिसीज वगैरे असतील, कंजेनायटल काय असेल त्यांना, मग ह्या गोष्टी सगळे जे आहेत ह्या सर्व तपासण्यासाठी, ह्या सर्व चेक होण्यासाठी हे शासनाने नवीन ही योजना काढली होती, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम. या अंतर्गत तुम्हाला ANMची जी आहे या ठिकाणी भरती निघालेली. 18,000 या ठिकाणी मानधन आहे. पदे या ठिकाणी पहा कोणते निघाले तर एकूण 1 2 3 4 अशा प्रकारचे पदे आहेत. कास्टनुसार तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. अनिवार्य काय दिलेलं आहे, ANM जे आहे तुम्हाला 18 महिन्याचा कोर्स उत्तीर्ण त्यानंतर नूतनीकरण अनिवार्य आहे. म्हणजे नोंदणी आणि नूतनीकरण म्हणजेच तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुमचं रिन्युअल ही गोष्ट तुमच्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणजेच महाराष्ट्र परिचारिका जी काय आहे त्यामध्ये तुमचे असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची अट दिलेली आहे, 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. तर 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला किती बेडेडचा वगैरे असं काही मागितलेलं नाही आहे. तर तुम्ही 50 बेड 100 बेड तुम्हाला जसं तुमचा अनुभव आहे तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आणि ह्या कास्टनुसार जे काही जागा आहेत तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच भरून घ्या. ANMचे बऱ्याच स्टुडंट आहेत. ANMच्या वॅकन्सी संदर्भामध्ये बरेच प्रश्न टाकत असतात, विचारत असतात, त्यांना या ठिकाणी ही संधी असणार. त्यानंतर आशासाठी पण आहे. आशा म्हणजे जे ग्रामीण गावामध्ये जे हेल्प करण्यासाठी असतात, जे काही आपल्याला डाटा वगैरे सबसेंटरला पुरवठा करतात त्यांची ही भरती त्यांच्यासाठी पण आहे. 9,225 त्यांच्यासाठी या ठिकाणी मानधन आहे. खूप चांगलं आहे आशासाठी पण. जे कोणी त्या भागामधला आहे इच्छुक आहे तर त्यांची या ठिकाणी करू शकता. अटी शर्ती वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत. तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कालावधी तुम्हाला अर्ज कधीपर्यंत करायचं तर पहा उपरोक्त पदासाठी विविध सामाजिक प्रवर्गातील इच्छुक जे कोणी आहे त्यांच्यासाठी 24/10/2025 ते 4/11 म्हणजे भरण्यासाठी आणखीन कालावधी चालू झालेली नाही आहे. 24 पासून या ठिकाणी हे सुरू आहे. तर आजच या ठिकाणी हे पब्लिश झालेलं आहे. तर आज आपण लगेच या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. NHM सिंधुदुर्ग अंतर्गत या ठिकाणी पदभरती निघालेली आहे. 24 ते 4/11 पर्यंत या ठिकाणी 24/10/2025 ते 4/11/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर हा जर PDF वगैरे पाहिजे असेल तर हा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन हे PDF घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नॅशनल बँकेअंतर्गत एक DD काढावं लागेल. DD जाऊन तुम्हाला नॅशनल जी काय आपली नॅशनल बँक आहे SBI वगैरे त्यामध्ये जाऊन DD काढायचं आहे. त्यामध्ये फीस दिलेली आहे या ठिकाणी 150 रुपये पहा. त्यामध्ये तुम्हाला DD तिथं जाऊन विचारल्यानंतर तुम्हाला बँकेवाले सांगतील कसं काढायचं वगैरे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं 150 रुपयाची फीस भरून DD काढायचं आणि हे जे नाव आहे ह्या नावाची तुम्हाला DD काढायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही पूर्ण माहिती आहे. त्यानंतर काही महत्त्वाची जर असेल तर पाहून घेऊ आपण. पहा तुम्हाला फॉर्म वगैरे या ठिकाणी दिलेला असेल तर फॉर्म तुम्हाला भरून सबमिट करायचा. अशा प्रकारचा हा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरावा लागेल आणि जे काही तुम्हाला आहे
सिंधुदुर्गचा ॲड्रेस त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सबमिट करायचा आहे. व्यवस्थित फॉर्म भरायचा हा पूर्ण आणि सबमिट करायचं. व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व अपडेट जे आहेत आपल्या व्हिडिओच्या द्वारे आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो.